मुंबईतल्या तापमानात दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जणू उष्णतेची लाट उसळली आहे का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। हवामान खात्याकडनं आज 9 मार्च पासून ते 12 मार्च पर्यंत पुढील 3 दिवस जे आहेत ते मुंबईमध्ये उष्णतेची लाट जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईसह ठाणे रायगड या संपूर्ण भागांमध्ये उष्णतेची लाट पुढील 3 दिवस राहणार असा अंदाज आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। त्याचसोबतच मुंबईतल्या तापमानात सातत्याने वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकर नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत या संपूर्ण कडाक्याच्या उन्हामुळे। काल मुंबईत शनिवारी तापमान जे आहे ते जवळपास 35.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलेलं गेलेलं होतं। साधारण तापमानापेक्षा जवळपास कालच्या तापमानामध्ये 4 अंश सेल्सिअसने जी आहे ती वाढ झालेली होती। त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईमध्ये उष्णतेची लाट जी आहे ती येणार असल्यामुळे सातत्याने मुंबईच्या तापमानात जी आहे ती वाढ होणार असल्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो कुठेतरी हवामान खात्याकडून देण्यात आला आणि त्याचसोबतच हवामान विभागाकडून या उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात काही नियम जे आहेत काही सूचना ज्या आहेत त्या मुंबईकर नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। सातत्याने वारंवार पाणी प्या, त्याचसोबतच घराबाहेर जास्त उन्हामध्ये बाहेर पडू नका अशा देखील सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याकडून देण्यात आल्या। त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईसह इतर आजूबाजूच्या भागांमध्ये उष्णतेची लाट उसळणार आहे। त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।